उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयकावर प्रतिक्रिया दिली। आमचा वक्फ विधेयकाला नाही तर भाजपाच्या ढोंगाला विरोध आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सत्ताधाऱ्यांचा वक्फच्या जमिनींवर डोळा असून वक्फच्या जमिनी मित्रांच्या घशात घालण्याचा डाव आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय। भाजपाला हिंदुत्वाचा कळवळा असेल तर झेंड्यातील हिरवा रंग काढा असं आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलंय। आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा। आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे। पँगॉंग लेक तिथला जवळपास 40,000 वर्ग किलोमीटरचा भूभाग त्यांनी व्यापलेला आहे। आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये। ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय, म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे। ही जुमलेबाजी बंद करा। गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावालाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वात पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वात, पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? तर पहिली वात लावायची, मग वाट लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं। ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे। मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणाऱ्यातला नाही आहे की काँग्रेसचा दबाव आहे, अजिबात नाही आहे। भाजपचा दबाव आहे, अजिबात नाही आहे। मला जे काय वाटतं, मला पटतं ते मी करतो। ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हिंदू देवी देवतांच्या मंदिरांची जागा वक्फ बोर्डाने आपला दावा त्याच्यावर दाखल केलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातील असून किंवा देशातील हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचं काम या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून होत आहे किंवा होणार आहे, या सगळ्याच्या विरोधात हा कायदा आहे। आणि या कायद्याला समर्थन करणं म्हणजे सगळ्या मंदिरांच्या जमिनीला जे बळकवलेलं आहे, हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या बळकवल्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी बळकवलेल्या आहे, या सगळ्यांना समर्थन करण्याचं काम आणि हिंदू विरोधी काम हे शिवसेना उभाटा करते आहे, हे मी या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो। काल उभाटाने वक्फ बोर्डाच्या बिलाला विरोध केला, त्यामुळे त्यांचा बेगडी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार, खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं, हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। दरम्यान यावर प्रवीण दरेकर यांनी लोकशाहीला प्रतिक्रिया दिली होती, ऐकूयात। जर वक्फला विरोध नाही तर त्यांनी संसदेमध्ये आपल्या खासदारांना वक्फच्या बाजूने त्या ठिकाणी समर्थनार्थ या बिलाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं, परंतु त्यांचंच बोलणं हे ढोंगीपणाचं आहे। कारण त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडल्यानं आता लोकसभेला काही विशिष्ट समुदायाची मतं त्यांना मिळाली आणि ती टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाना खटाटोप या ठिकाणी आहे। झेंड्यात कुठला रंग यापेक्षा आपल्या हृदयात मनात काय आहे ते महत्वाचं। आणि हिंदुत्ववादी विचार, भगवा विचार हा बाळासाहेबांचा जो होता तोच भारतीय जनता पार्टीचा आहे। आणि ज्याने आपल्या मिरवणुकांमध्ये हिरवे झेंडे नाचवले त्यांना दुसऱ्या झेंड्यातला हिरवा रंग सांगण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही। आणि त्याच्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरे साहेबांचं हे बोलणं राजकीय अभिनिवेशातलं आहे। त्यांनी अंतर्मनाला प्रश्न विचारला किंवा बाळासाहेबांची आठवण जरी केली तरी त्यांना सत्यस्थिती त्या ठिकाणी रिअलाइज होईल। ह्यानेच तर झेंडे नाचवले, हिरवे झेंडे, आणि ईदला टोप्या घालतात। त्याच्यामुळे दुसऱ्यांना बोलताना आपण काय करतो आहोत याचं भान त्या ठिकाणी ठेवायला हवंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।